कोणता इथला कशाला द्यायचा ॲम्ब्युलन्स असा फोटो काढा अंधारात काढा आलं का नाव सांगा आणि काय झालं कशासाठी आलो फोन हां बरं आमच्या आजोबाचा खून झालेला हां खून झालेलं शेतीचं जुनं प्रकरण काय नाव आजोबाचं एकनाथ महाराणी नाव आहे शेतीचं जुनं प्रकरण होतं ह्यांच्या नावावर 7/12/18 पूर्ण क्लिअर आहे एवढं क्लिअर असताना बी त्यांचं ते वहिवाटून खात असताना बी इथं माझंच आहे इथं हेच आहे तुम्ही इथं यायचंच नाही नाही तुम्हाला जीवच मारतो असं त्यांना सारखं धमकी यायला लागलं त्या लोकांचं धमकी यायल्यावर ह्यांनी काय केलं आपली जी तक्रार आहे दिवाने ह्याच्यामध्ये आपल्या कोर्टामध्ये केली मग कोर्टातले जेवढे निकाल आहे ते पूर्ण निकाल कोर्टातले पूर्ण निकाल ह्यांच्या बाजूने आले आणि कोर्टाने आदेश जारी केला की बाबा ह्यांची एकनाथ महाराज यांची जमीन आहे ह्यांच्या वहिवाटून खाऊ द्या आणि जे आरोपी आहेत ते 7-8 जण ह्यांच्यावर ह्यांनी जर तिथं वहिवाटून खात्याला अडथळा जर करीत असेल पोलिसांनी कारवाई करण्यात यावी. काय केलं होतं आता काय केलं होतं मग आम्हाला काय केलं आम्ही 8 दिवस मग त्याच्या धमक्या यायला लागल्या निकाल लागल्यावर मग 8 दिवस आम्ही पोलीस स्टेशनला चक्रा मारतो आम्हाला धमक्या यायला ते आमच्या जीवाला धोका आहे मग जी PSI आहेत आणि जी बीट अंमलदारचे काय लोखंडे मॅडम आहेत त्यांनी दखलच घेत नाही त्यांना आम्ही तक्रार द्यायला गेले की त्यांनी वकिलाला फोन लावायचा वकिलाला फोन लावला त्यांनी काय वकिलांनी काय सांगितलं की लगे आम्हाला लगे सावत्र भावाची वागणूक द्यायची हे तुमचं काय ना आम्ही सांगितलंय त्यांना आम्ही बोलून घेऊ तुम्ही तर थांबू नका फोन केला की शांत बसायची की आम्हाला पोलीस स्टेशन म्हणजे त्या वकिलाचं घर आहे असा विषय झाला. कुठलं प्रकरण आता ही ॲम्ब्युलन्स मध्ये काय आणलं इथं नेमकं डेड बॉडी आहे म्हणून मध्ये आणि आम्ही डेड बॉडी आम्हाला SP साहेबांना सुद्धा भेटू देत नव्हती पोलिस भेटू देत नव्हते आम्हाला इकडे यायचं होतं ते सोलापूरून पेशंट येताना आमची 4 वेळेस गाड्या अडवली मागे पुढे गाड्या लावून तिकडे गाड्या घेऊन गेली. ठीक ओके मला मारलं शेतात लय दिवसापासून आमच्या मागं आड देवाच्या पाया पडायला आल्यावर सासऱ्याला आमच्या मारले आणि हीच केलं झाडच वागू देत नाही कोणच केला 10-15 जणांनी. आज काय झालं मग नेमकं सांगा. आज गेले त्या खुनाप्रमाणे ज्या दिवशी मारलं आमच्या आजोबाला त्याप्रमाणे आज आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी दाखल केलं होतं आणि तिथून आम्हाला डेड बॉडी वापस आली. त्यानंतर आमचे आजोबा मयत झालेले आहेत. त्यानंतर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आरोपी असतील पण त्यांनी काय प्रोसिजर केली त्या अटक झाली नाही त्यामुळे आम्ही आमचा न्याय मिळण्यासाठी इथपर्यंत आलो. काय इथं काय आणलं
इथं आम्हाला प्रेत आणलं. डेड बॉडी आहे. पुढे काय आता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. बॉडीचं काय आता आम्ही गावाकडे नेलतं, आम्हाला इकडे आणून दिलं नाही. 4 वेळेस आमची गाडी अडवली कोणी साथ देत नाही. आम्हाला तिथे लाठीचार केला आता. आमच्या स्त्रियांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही स्त्री आहोत, ही माझी चुलती आहे, मी त्यांची मुलगी आहे. आमच्यावर अत्याचार होत आहे. तो माणूस आम्हाला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे. ह्या माझ्या चुलतीला त्या माणसाने 3-4 वेळेस मारलेला आहे. तरी पण तुम्ही जी न्याय व्यवस्था आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला न्याय दिला पाहिजे. महिलांविरुद्ध हात उचलणाऱ्याला अटक झाली पाहिजे, फाशीची शिक्षा भेटली पाहिजे. माझी कळकळीची विनंती आहे. काल आपल्याकडे एक तक्रार आली होती. त्याच्यात फिर्यादी कल्पना दिलीप फराळे त्यांनी येऊन आपल्याला सांगितलं होतं की ते जे आपलं हे आहे जे सध्याचे मयत आहे त्यांना गंभीर दुखापत झाली होती का. त्यांना रॉडने हातावर आणि पायावर, दांड्यावर, डोक्यावर मार लागला होता. त्या अनुषंगाने आपण लगेच त्याच्यावर 109 BNS प्रमाणे गुन्हे दाखल केले होते, जे जुना 307 होता IPCच्या. त्या अनुषंगाने आपला तपास चालू होता. त्याच्यात त्यांनी 6 आरोपीचं नाव दिले होते. आज त्यांचा मृत्यू झाला होता. तर त्याने आपल्याकडे बॉडी आणले होते सध्या SP ऑफिसला. आपण जे ते फिर्यादी होते त्यांची काही मागणी होती, आपण त्यांच्याशी बोलले. त्यांची 2 मागणी होती जनरली. एक तरी आपल्या काहीतरी त्यांना FIR मध्ये ॲड करायचे होतं, ते आपण करत आहे ऑलरेडी. आणि दुसरी त्यांची काही कर्मचारीवर तक्रार होती, ते पण आपण घेतली आहे आणि ते कायद्याप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करणार.